ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ताऱ्यांची रास रंगली, कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला, असं म्हणत म्हणत आली आहे जन्माष्टमी. तर हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी. तर बघू शकताय इथे आर्याला मी असं छान गेटअपमध्ये रेडी करते आहे, कारण की तिला एका ठिकाणी राधा बनवून जायचं आहे. कुठे जायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि तिचा छानसा लुक जो आहे तर तोही तुम्हाला फायनली बघायला मिळणार आहे. तर ती इतकी डान्स करत होती की आवरूनच देत नव्हती. तिच्यासाठी मी असा हा छान घागरा स्टिच केलेला आहे. तर तो तिला मी घातलेला आहे. त्यानंतर छोटंसं ब्लाऊज घातलेलं आहे तिचं, ते देखील मी बनवलेलं आहे. आणि ते ब्लाऊज जे आहे तर ते उरलेले आपले काठ वगैरे असतात ना, तर त्याच्यापासून बनवलेलं आहे. ते असं मल्टी कलरचं जे कोणत्याही ड्रेसवरती तिला घालता येईल असं. त्यानंतर इथे माझ्याकडे हा शेला आहे छान असा, त्याला मी असं छान पिनअप करून घेतलेला आहे. तो तिच्यासाठी खूप मोठा आहे, बट ठीक आहे. आता तिला आणि छान असं ट्रेडिशनल दिसायचं होतं, भरजरीचं काहीतरी हवं होतं, म्हणून मी तिला छान असा तो शेला जो आहे तर तो घातलेला आहे. आणि बघू शकता ती अजिबात मला तयार होऊ देत नाही, करून देत नाही आहे. तर तिची खूप मस्ती चाललेली आहे. अजून मला तिला त्या ड्रेसअप झाल्यानंतर तिला हेअरस्टाईल पण करायची आहे छान. तिचे छोटे केस असल्यामुळे जास्त काही हेअरस्टाईल करता येणार नाही, बट ठीक आहे. थोडंसं एखादं ब्रॉच वगैरे लावता येईल मला. आणि बघू शकता तिने पूर्ण लिप बाम जो आहे तर तो तिच्या चेहऱ्याला लावून घेतलेला आहे, ओठांना लावून घेतलेला आहे आणि स्वतःच पुसते पण आहे. आणि मला तर काहीच तयार करू देत नाही आहे. तिला खूप आवडतं नटायला, असं सजायला. आणि असं काही असलं की तिला एक्साइटमेंट असते की अरे वा आपली मम्मा आपल्याला आता छान रेडी करणार आहे आणि आपल्याला कुठेतरी जायचं आहे हे सगळं घालून. आता स्कूलमध्ये पण तिचे खूप छान छान इव्हेंट्स होत असतात, त्यामुळे ती तिथेसुद्धा असं छान नटून वगैरे जाते. तर तिला आवडतं नटायला. आणि तिच्या बांगड्या बघू शकता, तिने मी तिला व्यवस्थित दोन्ही हातामध्ये त्याला पेअरअप करून घातलेल्या होत्या, बट तिने सगळ्या एका हातामध्ये वेल्वेटच्या बांगड्या घालून घेतल्या आणि दुसऱ्या हातामध्ये त्यातल्या ज्या गोल्डन बांगड्या आहेत तर त्या घालून घेतलेल्या आहे, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आता तिची हेअरस्टाईल करायची आहे मला. तर हेअरस्टाईल तिचे छोटे केस असल्यामुळे जास्त काही करता येणार नाही आहे. तर माझा विचार होता की तिला आधी छान मोठा असा ब्रॉच लावूया, हेअरबन लावूया, जेणेकरून असं छान मोठा आंबाडा टाईप वगैरे होईल. पण तिच्या केसांना तो काही बसलाच नाही. केस छोटे असल्यामुळे तो एकदम गळूनच जात होता, म्हणून मी छान असं छोटंसंच हे बांधलं, पोणी बांधली. आणि त्याच्यामध्ये तिला गजरा वगैरे लावलेला आहे. त्याचसोबत तिला असं छान राधा राणीची जी बिंदी असते तर तीसुद्धा लावायची आहे. आणि तिला म्हणजे आपल्या कपाळाला जे आहे तर ते असं गंधांचं लाईन पण बनवायची आहे, ज्याला माथापट्टी वगैरे म्हटलं जातं, तर ती लावायची आहे. आणि ते बघू शकता मी इथे तिला छान अशी बोरवाली बिंदी जी असते ना तर ती लावलेली आहे, छान एकदम ट्रेडिशनल लुक आणि राधा वाटली पाहिजे अशी म्हणून. तर बघू शकताय तुम्ही आता इथे. आणि इथे एक गोष्ट झाली की तिला एका साईडचे केस जे आहे तर ते सारखे निघत होते बारीक बारीकवाले, जे नंतरून मी छान ती शांत झाल्यावरती, थोडी मस्ती कमी झाल्यानंतर मी तिला व्यवस्थित पिनअप वगैरे केलेले आहे. तर बघू शकता आता हा तिचा छोटासा लुक जे आहे तर तुम्ही तयार करते आहे. कारण एखाद्या मोठ्यांना तयार करणं सोपी गोष्ट असते, पण छोट्यांना तयार करणं अजिबात सोपी गोष्ट नसते. त्यांच्या मूडवरती, त्यांच्या याच्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्या कराव्या लागत असतात. त्यानंतर मी छान अशी टिकली लावलेली आहे, चंद्रकोर लावलेले आहे तिथे. आणि त्यानंतर मी तिला असं गंध वगैरे लावले होते, बट तो व्हिडिओ जे आहे तर तो मध्येच स्किप होऊन गेला. आणि त्यानंतर मी तिला तयार करून असं घेऊन गेलेला आहे. बघू शकताय आमच्याच बिल्डिंगमध्ये हा जन्माष्टमीचा उत्सव जो आहे तर तो साजरा होणार होता. तर ह्या आहेत आमच्या फ्लोअरवरती नाही, आमच्या खालच्या फ्लोअरवरती राहणाऱ्या एक मारवाडी फॅमिली आहे ती. तर त्यांच्या घरी हे जे आहे तर तिथे जन्माष्टमीचा कार्यक्रम होता. आणि आर्या येण्याच्या आधी सगळ्यांचं अटेन्शन ही छोटी राधा होती. आर्या आल्यानंतर सगळ्यांनी आर्याला घेरलं आणि हिला कोणीच विचारत नव्हतं. तर ती मला कंप्लेंट करत होती की मला विचारत नाही आहे कोणी, आणि मग मला असं छान डान्स वगैरे करून दाखवत होते. बघू शकता ती इतकी छान अशी मॉडर्न राधा बॅकलेस घातलेली एकदम मस्त छान डान्स करून दाखवत होती. त्यानंतर टाळ वाजून दाखवला तिने मला. आणि तिथे ठेवलेला सगळा खाऊ तिने छान मस्त एन्जॉय केला. केळं असेल, वेपर्स असतील, चॉकलेट, सगळं काही जे आहे तर तिने छान मस्तपैकी असं खाऊन घेतलं आहे. आणि आर्या तर बघू शकता ती गायबच झाली, मला दिसलीच नाही लवकर किती वेळ ती, कारण की सगळ्यांनी तिच्यासोबत फोटोशूट करणं, तिला झुला झुलवणं, हे करणं, असे सगळे जे प्रयोग जे आहेत ते तिच्यासोबत चालू होते. त्यानंतर इथे छान आरती झाली. आधी डान्सचा वगैरे कार्यक्रम होता तर तो सगळ्यांचा झालेला होता, कारण की मला यायला थोडा उशीर झाला होता.
आर्यामध्येच 5-10 मिनटं झोपली होती. ती आवरायलाच तयार नव्हती. ती गंध लावायला तिला बराच वेळ गेला. त्यानंतर मी इथं तुम्हाला इथला क्लोजअप लुक दाखवते. बघू शकता इथे छान असं खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. सगळ्या प्रकारच्या मिठाई ठेवलेल्या होत्या आणि बघू शकता सगळ्यांनी आर्यासोबत जे आहे तर ते फोटोशूट केलेलं आहे. माझ्यापर्यंत हे 4-5च फोटो आलेले आहे जे की मी इथे लावलेले आहे. तर आणि आर्याला मध्येच तहान लागली तर ह्या ज्या कृष्णा दिदी आणि आकांक्षा दिदी आहेत तर तिच्या मोठ्या ज्यांच्या घरी हा कार्यक्रम होता तर ते तिला असं छान पाणी पाजताय. राधाराणी थकली आमची असं मला सांगतायत त्या आणि तिला छान झुला झुलवायला सांगतायत ते. तर आर्याने जसं सांगितलं तसं सगळं काही केलेलं आहे. तर मला तर खूप भारी वाटलं आणि सगळ्यांनाही तिला असं छान आवरलेलं गेटअपमध्ये बघून सगळ्यांनाही ते खूप आवडलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या इंस्टाग्राम आयडीलासुद्धा फॉलो करायला विसरू नका. त्याचं जे लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला भेटूया एक आणखीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. राधे राधे.